हिंगोलीसह परभणीमध्ये गेल्या 2 दिवसांनी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली. त्या हजेरीनंतर परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यामध्ये पाणी पात्र खूप मोठ्या प्रमाणे वाढलेलं आहे. ज्या पाटबंधारा विभागाने जे अलर्टचं पत्र काढलेलं आहे, काही गावाचा संपर्क तुटलेला आहे. तर तसंच सोनपेठ शहरातील जो सोनखेड गाव आहे, त्या सोनखेड गावाला जाणारा जो पूल आहे पूर्णपणे पाण्यामध्ये आहे. सोनखेड आणि सोनपेठ शहराचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणाहून 1 किलोमीटर अंतरावर असणारा जो मोठा पूल आहे त्या पुलाचा वापर करावा. नगर परिषदच्या काही अधिकाऱ्यांनी अलर्टचा इशारा दिलेला आहे. आव्हान केलेलं आहे नागरिकांनी. जो सोनखेड परिसरात जाणारा जे नागरिक आहेत त्यांनी मोठ्या पुलाचा वापर करावा. युवा तरुणांनी कोणताही या ठिकाणी स्टंटबाजी करू नये, कारण नदीचं पाणी पात्र खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी वाढलेले बघू शकता. त्या कडेलाही नागरिकांची खूप मोठी पाणी पात्र पाहण्यासाठी गर्दी खूप मोठ्या प्रमाणे केलेली आहे आणि काही गावांना जाण्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी नगर प्रशासन अधिकारी, तर काय नागरिकाला आज आवाहन करणार आहेत या पाण्यासंदर्भात? सर्व नागरिकांनी सोनखेड जाण्यासाठी वरील मोठ्या पुलाचा वापर करण्यात यावा, कारण नदीला पूर आल्यामुळे अग्निशमक गाडी व साहित्य सगळं तयार ठेवण्यात आलेलं आहे. असे किती आपण सज्ज या ठिकाणी केलेले म्हणजे सफाई विभाग पूर्ण आणि अग्निशमकचे पूर्ण कर्मचारी आणि गाडी तयार ठेवण्यात आलेली आहे. पाण्याचा वेग बघताच या ठिकाणी नगर प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. पुण्यामध्ये हा पूल गेलेला आहे आणि सोनपेठ शहराचा संपर्क तुटलेला आहे. पाणी पडले, पाणीमध्ये समजा पुलावरून पाणी चाललंय, समजा रस्ते बंद झाले. आम्हाला शाळेत जायचे, आता आम्ही इथं थांबलेले आहेत. शाळेत आम्हाला शिरसाळला जायचं होतं. उर्दू स्कूल शाळा आमची आहे. आता आम्ही परळून आले, तिकडचं बी मार्ग पूर्ण बंद आहे. आता आम्ही इथून आतून बसलेले आहे. धन्यवाद. तर शिक्षकांचा बी शाळेवर जाण्यासाठी खूप संपर्क तुटलेला आहे. परळी इथून जाणारा जो ब्रिज आहे, परळी या ठिकाणी जो नात्रे पाट्यापर्यंत त्या ठिकाणी पुलाचं काम चालू आहे, ते पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर ते संपर्क तुटल्यानंतर सोनपेठ या ठिकाणाहून शिरसाळा मार्ग जाण्यासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत, परंतु या ठिकाणाहून बी त्यांचा जाण्यासाठी संपर्क तुटलेला आहे. तर जाणून घेऊ, तर अशाच प्रकारे आपण नवीन अपडेट जाणून घेऊ. सर्व नागरिकांना आज आवाहन आहे, चॅनलच्या माध्यमातून आपण घराच्या बाहेर न पडता माध्यमाच्या ज्या प्रसार माध्यमाच्या ज्या वाहिनीवर बातम्या आपल्या समोर येत आहेत त्याचं पालन करावं आणि युवांनी कोणतीही स्टंटबाजी करू नये. या ठिकाणी बघू शकता नागरिक खूप मोठ्या प्रमाणे गर्दी करत आहेत. अद्यापही या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं नाही. या ठिकाणी नगर प्रशासनाने या ठिकाणी त्यांची टीम सज्ज केलेली आहे. अग्निशामक दल असेल, सफाई कर्मचारी असतील, या ठिकाणी तैनात केलेले आहेत. आणि मी आशिष मुंडेसह कॅमेरामॅन शुभम चव्हाण, सोनपेठ.